नमस्कार. आपण पाहतोय महाराष्ट्र सत्ता. महाराष्ट्र सत्तेच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवतोय आपण सध्या आहेत लातूर पंचायत समितीमध्ये आणि लातूर पंचायत समिती ह्या लातूर पंचायत समितीचं भूमिपूजन स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते झालं होतं आणि ही भूमिपूजन 2008ला झालं होतं आणि ही इमारत उभारली होती 2011ला. ह्या इमारतीचं उद्घाटन स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्वतःनं झालं होतं आणि आपण पाहतो तेव्हापासून इथली लिफ्ट बंद आहे. याची लिफ्ट का बंद आहे याचं कारण अद्यापही कळालं नाही आहे. आपण आहेत लातूरचे गटविकास अधिकारी, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. त्यांच्यासोबत आपण त्यांनाच विचारूया की लिफ्ट का बंद आहे आणि केव्हा सुरू होणार आहे. साहेब काय सांगाल, लिफ्ट बरेच वर्ष झालं, आज 14 वर्ष झालं लिफ्ट बंद आहे आणि आता लिफ्ट केव्हा सुरू होईल? सध्या मी पाहिलेलं आहे लिफ्ट बंद आहे. मी जॉईन झाल्यानंतर जसं आपल्याशी मागे चर्चा झाली होती त्याप्रमाणे आम्ही लिफ्ट सुरू करण्यासाठी त्याचं एस्टिमेट करून घेतलेलं आहे. सध्या पंचायत समितीकडे त्यासाठी निधी उपलब्ध नाही. आम्ही जिल्हा परिषदकडे त्यासाठी निधी मागणी करणार आहे आणि त्यांच्याकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर ती दुरुस्त होऊन लवकरात लवकर लिफ्ट सुरू करण्याचा प्रयत्न करतो. आपण बघितलं तर सध्या तिसऱ्या मजल्यावरती आपण घरकुल विभाग आहे आणि आपण तिथं पाहिलं तर नाविन्यपूर्णासाठी इथं पशुवैद्यकीय तिकडे आपल्याकडे के ऑफिस आहे. म्हणजे वरी जाणारे जे आहेत ग्रामीण भागातून येणारे लोक आहेत आणि ती सध्या जी जनता आहे ती गरीब, त्यांना काही म्हणजे वयोवृद्ध आहेत, त्यांना जाता येत नाही वरी आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आपण म्हणताय ते खरं आहे. व तिसऱ्या मजलाच नाही, दुसरा मजला किंवा पहिल्या मजल्यावर येण्यासाठी दिव्यांग आणि वयोवृद्धांना त्रास होतो, ही खरं तर चुकीची गोष्ट आहे. आम्ही त्यासाठीच लवकरात लवकर ती लिफ्ट सुरू करून त्या लोकांच्या सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. लवकरात लवकर ती लिफ्ट सुरू होईल. सध्या पाहिलं तर आपण पंचायत समितीचे सुद्धा सेवानिवृत्त झालेले काही कर्मचारी आहेत आणि आता सध्या 1-2-4 दिवसावरती सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा जाता येत नाही आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? मी जसं आपल्याला आत्ताच सांगितलं की लिफ्ट आवश्यक आहे. ती लिफ्ट त्या दृष्टीनंच इमारतीमध्ये इन्स्टॉल केली होती की 3 मजली इमारत असल्यामुळं त्याचं सर्व मजल्यावर सगळ्यांना जाता यावं. सध्या ती बंद आहे, पण आम्ही जिल्हा परिषदकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर किंवा इतर मार्गाने कुठल्याही निधी उपलब्ध झाल्यानंतर लिफ्ट दुरुस्त करून ती जेवढे शक्य आहे तेवढे लवकरात लवकर आम्ही सुरू करतो. हे आपण आता जी गटविकास अधिकारी साहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की काही दिवसातच आपण लिफ्ट चालू करूया आणि आपण इथंच थांबतोया. पाहतोय महाराष्ट्र सत्ता. मारुती काळे, महाराष्ट्र सत्ता, लातूर.